रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय चिवडा। दिवाळी विशेष चिवडा बनवतो। चिवडा बघा किती छान आणि लाजवाब झालेला आहे। चिवडा आहे 14 किलो। 14 किलोचा आपल्याला चिवडा आहे। एकच नंबर असा चिवडा झालेला आहे। खूप छान रेसिपी आहे, गावकडच्या पद्धतीचा आहे आणि खायलाही खूप चव आहे। तर अशा पद्धतीने एकदा चिवडा नक्की करून बघा। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चिवडा कसा बनवायचा ते आपण बघूया। गावाकडचा चिवडा कसा बनतो ते आज आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला अख्खा मसूर अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे। तर मी कोमट पाण्यामध्ये अख्खा मसूर भिजवून आणि सुकवून घेतलेला आहे। कॉटनच्या कापड्यावरती घालून द्यायचा आणि छान असा सुकवून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये तडतड वाजत नाही। तर हा अख्खा मसूर आपण अर्धा किलो घेतलेला आहे आणि भिजून सुकवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे खूप सारा कढीपत्ता। कढीपत्त्याचं झाड घरचंच असल्यामुळं कढीपत्तासुद्धा मी स्वच्छ करून आणि धुवून तर छान असं त्याच्यावर पाणीसुद्धा सुकलेले आहे। तर आपण चिवडा कसा बनवायचा ते बघूया। तर इथे आपण कढीपत्ता एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये काही खराब पानं जर असले तर अशा उलटपालट करून बघायचं, म्हणजे अशी काही खराब पानं निघतात। आता कढीपत्ता याच्यामध्ये खूप छान चिवडा बनवतो, त्याच्यातला खूप छान लागतो। तर हे पान बघा किती खराब निघालेलं आहे। अशा पद्धतीने काही पानं चुकून हुकून जातात, तर ते पानं आपल्याला काढून घ्यायचे। अशा पद्धतीने खालीवर करून बघायचे, ते काही चुकत नाही। असं एखादं अर्ध लगेच समोर येतं, तर लगेच आपण काढून टाकायचे ते पान। आणि ज्यावेळेस आपण चिवडा करतो, चिवड्यामध्ये हे कढीपत्ता आपण तळून टाकतो, त्यावेळेस इतका छान कढीपत्ता लागतो खायला, एकदम खरपूस आणि खूप छान। म्हणून मी कढीपत्ता खूप सारा घालते आणि कढीपत्त्याचे फायदेसुद्धा खूप आहेत, म्हणून मी कढीपत्त्याचा वापर खूप करते। तर तुम्हीसुद्धा कढीपत्त्याचा वापर जास्त करत जा, ते काही जास्त महाग नाही। घरचंच झाड असलं तर असा वापर करत जायचा। आपल्याला चिवडा गावकडच्या पद्धतीने बनवायचा आहे। तर जिथे चिवडा लागणार आहे आपल्याला, तर इथे मी भडंग मुरमुरे घेतलेले 4 पॉकेट आहे, पण मी 3 पॉकेट घेतलेले आहे, म्हणजे 2 किलो आहे तर 1.5 किलो घेतलेला आहे। रामबंधू मसाला घेतलेला आहे, चिवडा मसाला घेतलेला आहे। अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आणि अर्धा किलो डाळ घेतलेले आहे। इथं साधे पोहे घेतलेले 1 किलो घेतलेले ते, पण ते काही एवढे वापरायचे नाही मला, याच्यातून अर्धा किलो वापरले जातील। दगडी पोहे घेतलेले, ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळं चाळून गाळून नीट व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे। तर मी तळण्याआधी मला शेव तयार करायची आहे, तर मी त्याच कढईमध्ये हे तुम्हाला तळून दाखवणार आहे। तर चला वेळ वाया न घालवता पुढची तयारी करून घेऊया। इथे आपल्याला मुरमुरे चाळून झालेले बघा, एका टपमध्ये मी चाळून घेतलेले। तर खाली घाण बघा किती निघते, अशा पद्धतीने कचरा निघतो, तो कचरा काढून टाकायचा। आपल्याला शेवसुद्धा तयार झालेली आहे बघा। मी कढईमध्ये त्याच कढईमध्ये इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक पुरणाची चाळण वरतून ठेवून घेतलेली आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये चिवड्याला जेवढं साहित्य लागणार आहे ते तळून घेणार आहोत। तर मी इथे शेंगदाणे सुद्धा साफ करून घेतले। पापडी तळून घ्यायची आपल्याला, मका पापडी। तर आपण पापडी तळून घेऊया। तर इथे मी नटराजवाली मका पापडी घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची, तेव्हाच तळायची। तर अशा पद्धतीने आपण पापडी चाळून घेतलेली आहे, तेलात घालून घेऊया। तेल छान असं गरम झालेलं आहे, आपण मका पापडी घालून घेऊया। पुरणाची चाळण जर ठेवली तुम्ही तळायला, तर डायरेक्ट चाळणवरती उचलून घेता येते। तर अशा पद्धतीने पकडीना डायरेक्ट चाळण उचलून घ्यायची आहे, चिवड्यामध्ये घालून घ्यायची लगेच। आपली मका पापडी तळून झालेली आहे बघा, एकच नंबर अशी पापडी झालेली आहे। लगेच आपल्याला दगडी पोहे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। ज्याच्याकडे पण झारे नाही त्यांनी अशा पद्धतीने जर तळ्यातून खाली जातात ना, तर अशी चाळण ठेवली तर एकच नंबर, म्हणजे पटकन निघलं जातं, काही खाली राहत नाही, काही नाही। तेल छान तापलेलं आहे, आपल्याला दगडी पोहे तळून घ्यायचे, असे मुठीमध्ये घ्यायचे आणि सगळीकडे छान असे टाकून घ्यायचे। भरपूर असे टाकले तर असे हलवून घ्यायचे, पकडीच्या साहाय्याने काढून घ्यायचे। पक्कड लावायची नाही, अशी काढून घ्यायची, अजिबात खाली काही राहत नाही, तेलसुद्धा छान निथळून जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही चाळण वगैरे ठेवली, झाऱ्याची सुद्धा गरज पडत नाही। इथं आपले दगडी पोहे तळून झालेले, साधे पोहे पण तळतोय। तर साधे पोहे आपल्याला ते सुद्धा चाळून घ्यायचे, तर मी इथे चाळणीमध्ये चाळून घेते आणि लगेचच तळून घेते। आपले दगडी पोहे, साधे पोहे तळून झालेले, मका पोहे तळून झालेले। आता हे पोहे तळल्यानंतर लगेचच त्याच्यावरती आपल्याला पिठी साखर मसाले वगैरे घालून घ्यायचे, म्हणजे ह्या पोह्यांना मीठ मिरची लागल्यानंतर खूप छान लागते खायला, साखरसुद्धा खूप छान लागते। भेळभत्ता आणतो तर अशा पद्धतीने
खायला खूप छान लागतात. तर इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली, पूर्ण 1 वाटी आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. पूर्ण 1 पुडी आपल्याला चिवडा मसाला घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेतली. इकडे शेंगदाणे छान तळून झालेली काढून घेऊ. मसाल्यावरती शेंगदाणे घालून द्यायचे, बाकीचे डाळे वगैरे सर्व मसाल्यावरतीच घालून द्यायचे, म्हणजे त्याला टेस्ट छान येते. सर्व साहित्य तळून घेतलेलं आहे. शेंगदाणे, डाळी, अख्खा मसूर सर्व तळून घेतलेलं आहे. आता खोबरं तळत आहे आणि कढीपत्ता तळायचा बाकी आहे. तर हा आहे राहता अहिल्यानगरचा चिवडा. हलवताना फक्त वरचं शेंगदाणे हे मसाले फक्त आपल्याला एकदा शेंगदाण्याला आणि डाळ्यांना लावून घ्यायचे, म्हणजे ते चवीला छान लागतं. ते आपण कढीपत्ता तळायला टाकलेला आहे. तर इथे आपण कढीपत्ता तळायला टाकलेला आहे बघा. छान असा मस्त कडक झालेला आहे. अशा पद्धतीने कढीपत्ता एकदम कडक होऊ द्यायचा, म्हणजे तो चिवड्यामध्ये खायला एकदम चविष्ट आणि मस्त लागतो. कुरकुरीत नसतो, खायला लागतो पण छान. काढून घेऊया. तर बघू शकता आता आपल्याला चिवडा इथे पूर्णपणे झालेला आहे. त्याला मीठ मिरची सर्व घातलेलं आहे मी. तो वरतून पडतोय कढीपत्ता. तर बघा किती छान असा मस्त आपल्याला चिवडा आता तयार होणार आहे. आधी स्टार्टिंगला फक्त आता वरतून जेवढे आपण मसाले घातलेले म्हणजे शेंगदाणे वगैरे घातलेले तेवढ्यालाच पहिले म्हणजे खायला चव देत. चिवडा बघा किती छान दिसतोय, चव सुद्धा किती आहे त्याला आणि खूप चविष्ट झालेला आहे. कारण की वासच एवढा छान येतोय, ते काही सांगायची गरजच नाही तुम्हाला कसं झालेला आहे चिवडा. दिसतानाच दिसतोय चिवडा आपल्याला किती छान आणि किती भारी झालेला आहे. आता जे खाली मुरमुरे आहेत ते आपल्याला वरती काढायचे थोडे थोडे, म्हणजे खाली सुद्धा मसाले छान असे लागले जातील. इथं आपल्याला 14 किलोचा चिवडा तयार आहे. तर चिवडा बघा किती छान असं मस्त झालेला आहे गावकडच्या पद्धतीने. चिवड्याची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि खुश राहा. अशा पद्धतीने चिवडा बनवून बघा, खायला खूप एकच नंबर चव आहे. तर नक्की करून बघा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद.